हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे मराठी ब्लॉगर रुचीच्या आणखीन एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर इकडे आहे ना, आता म्हणजे तयारी चालली आहे बॅग पॅकिंगची. आम्हाला जायचं आहे गावाला, पण त्याच्या अगोदर आम्ही जाणार आहोत महालक्ष्मी कोल्हापूरचं दर्शन करून येणार. म्हणजे कोल्हापूरची लक्ष्मी महालक्ष्मी त्या मंदिरात जाणार आहोत पाया पडायला. खूप वर्ष झाली गेली नव्हती. जवळजवळ मला वाटतं 2015मध्ये मी गेलेली. त्याच्यानंतर एकदा मध्येच गेली होती, पण आता जवळ 4 वर्ष झाली असतील मी गेले नव्हते. तर म्हटलं चला जाऊन येऊया आणि तसंच पुढे गावी जाऊया, कारण आमच्या गावची जत्रा पण होती, तुळशीचं लग्न पण होतं. त्यासाठी त्रिपुरारी पौर्णिमेला ना आमची जत्रा असते. तर इथे माझ्या वहिनी आल्या होत्या, तर त्या मला ड्रेसचा विचार होता, कारण त्यांना एक मी साडी दिली होती ड्रेस शिवायला. तर त्यांना मी सांगत होती कोणत्या पॅटर्नमध्ये पाहिजे, त्या मला दाखवत होत्या. ही जी साडी आहे ना, ती मी आमच्या बिल्डिंगची पूजा होती सत्यनारायणची, तेव्हा मी घातली. तेव्हा मी व्हिडिओ वगैरे काहीच बनवला नव्हता, कारण तब्येतच बरी नव्हती. कारण सर्दी खोकला इतका झाला होता की बोललं तरी खोकला येत होता. त्याच्यामुळे व्हॉईस ओव्हर करणं अशक्य झालं होतं. म्हणून त्याच्यामुळे मी व्हिडिओ वगैरे काहीच केले नाहीत. त्यांना मापाचा एक ड्रेस द्यायचा होता, तर हा मी दिव्यांच्या बड्डेला घेतला होता ड्रेस. तोच मी त्यांना मापाला दिला. म्हणजे रेडीमेड ड्रेस घेतला होता, शिवलेला नाही आहे. तोच मी त्यांना मापाला दिला आणि मग त्याने सांगितलं ठीक आहे, हा मापाचा मी शिवून घेते म्हणून. तर इकडे ना आता साडी वगैरे आहे ते मी पॅक करून ठेवते, कारण जास्त वेळ नव्हती नेसली होती. अगदी संध्याकाळी 7 वाजता नेसली आणि 10 वाजता आमचा कार्यक्रम वगैरे संपला. त्याच्यानंतर चेंज केली, म्हणून मग जरा वेळ हवेवर ठेवली होती हवा लागण्यासाठी. आणि आता त्या फोल्डरमध्ये आहे ना, ते मी भरून ठेवते. तर इकडे आमचं चाललं होतं बोलणं की कधीची ट्रेन आहे, कधी जाणार. हे आपण जाऊन आल्या होत्या महालक्ष्मीला वगैरे. तर इथे ना आता मी जी मला साडी गावी नेसायची आहे आमच्या जत्रेला, ती साडी मी आता काढून घेतली आणि आता एका फोल्डरमध्ये पेटीकोट, ब्लाऊज, साडी अशा पद्धतीने ठेवून देते. म्हणजे जेव्हा मला लागेल तेव्हा मी लगेच ते फोल्डर घेतलं की मला लगेच ते घेता येईल. यासाठी फोल्डरचं ना चैन तुटलं होतं, पण माझ्याकडे सिंगल फोल्डर नव्हता, म्हणून मी तोच एक फोल्डर म्हटलं ठीक आहे चालवून घेऊया. तर इथे काही कपडे आहेत ते इस्त्री करून घेते, कारण उद्या निघायचं आहे. यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो मी सोमवारी केला आहे आणि मंगळवारी आम्हाला निघायचं होतं. त्यामुळे आदल्या दिवशीच म्हटलं इस्त्री वगैरे करून घेऊया कपड्यांना, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी ते घालायला घालायला भेटेल. आणि अजूनही काही कपडे घेतले होते, सगळ्याच कपड्यांना इस्त्री केली नव्हती, कारण गावाला पण इस्त्री आहे. त्याच्यामुळे म्हटलं जेवढे कपडे आता आपल्याला लागणार आहेत महालक्ष्मीला जाताना वगैरे तेवढेच घेऊया. तिकडे आता ड्रेस आणि दिव्यांचं पॅन्ट शर्ट वगैरे इस्त्री करून ठेवलं आहे. एका पिशवीमध्ये जे मला कोल्हापूरला घालायचे आहेत महालक्ष्मीला जाताना, तेव्हा मी करणार आहे. ॲक्च्युली साडी नेसायची होती, पण असं आहे ना की साडी नेसायला मला भरपूर वेळ लागतो आणि म्हटलं मला तेवढ्या ह्याच्यामध्ये नाही माझं होणार, कारण खूप घाई असते जेव्हा कुठे जाणार असेल तेव्हा, असं देवदर्शनाला वगैरे. त्याच्यामुळे म्हटलं ड्रेस घातला की झाला. हा ड्रेस जो आहे ना, तो माझ्या मावस भावाने मला भाऊबीजला गिफ्ट केला होता. मी शॉर्टमध्ये व्हिडिओ त्या दिवशी अपलोड केला आहे भाऊबीजचा. त्याच्यामध्ये त्याने दिला होता मला, म्हणजे मीच चॉईस केला होता आणि त्याला घ्यायला सांगितलेला. तर इथे जे आहेत ना ते सगळे कपडे वगैरे दिव्यांचे जे मला कोल्हापूरला लागणार आहेत, ते कपडे मी ह्या पिशवीमध्ये भरून ठेवते. म्हणजे जेव्हा लागेल तेव्हा ती पिशवी काढली की त्यातले कपडे काढायचे, घालायचं आणि निघायचं. जास्त शोधाशोध करण्याची गरज नाही. तर इथे आता सुटकेस घेतलेली आहे आणि ह्या सुटकेसमध्ये दिव्यांशी आणि माझे कपडे आरामात बसतात. आणि त्याच्यानंतर हे ना ट्रॅव्हलिंग क्यूब्स आहेत, ते जे मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केले होते. तर अशा क्यूब्समध्ये मी कपडे जे आहेत ते भरून ठेवते. दिव्यांचे वेगळे आणि माझे वेगळे, जे आम्हाला डेली लागणारे कपडे असतात ते मी असे भरून ठेवते. आणि एखाद्या वेळेस साडी वगैरे समजा असेल तर मग साडी वेगळ्या फोल्डरमध्ये किंवा वेगळ्या पिशव्यांमध्ये भरून अशा पद्धतीने मी ठेवते. तर इथे दिव्यांचे जे कपडे आहेत ना ते मी आधी भरून घेते. जास्त असे कपडे मी घेतले नव्हते, कारण खूप कमी पिरियडमध्ये जाणार आहोत 3-4 दिवसासाठी. कारण मुंबईला पण यायचं आहे, कारण मुंबईला एक लग्न आहे. त्याच्यामुळे मुंबईला पण लवकर शनिवारपर्यंत किंवा रविवारपर्यंत यायचं आहे. त्यासाठी कमीच कपडे घेतले. आणि कसं आहे आता जास्त गावाला काय आता पावसाचे पण दिवस नाही आहेत, त्याच्यामुळे जास्त कपडे घेतले नाही, थोडेसेच कपडे घेतले. पण लहान मुलांचं कसं किती पण घेतले तरी ते कमीच वाटतात. तरी पण त्याचे बऱ्यापैकी 4 टी शर्ट वगैरे 2 बाहेर कुठे जाताना घालायचे असतील ते अशा पद्धतीने घेऊन ठेवले. त्यानंतर ह्या क्यूबमध्ये ना मी माझे कपडे भरून ठेवते.
तर इथे आता दिव्यांचे आणि माझे कपडे भरून झालेले आहेत, ते आता फक्त सुटकेसमध्ये ठेवायचे आहेत. तर ही जी सुटकेस मी घेतली आहे ना, ती मी दादरवरून घेतली होती 3,500ला. तर ह्या सुटकेसमध्ये एका साईडला दिव्यांचे कपडे आणि एका साईडला माझे कपडे अशा पद्धतीने मी ठेवते. आणि कुठेही आम्हाला जायचं असेल तर दोघांच्या कपड्यांसाठी ही एक बॅग इनफ होते आणि दिव्यांच्या पप्पांची दुसरी बॅग होते. कारण मग मुंबईला जेव्हा यायचं असेल ना, तेव्हा मग त्यांना काही ना काहीतरी हॉटेलसाठी गोष्टी घ्यायच्या असतात, म्हणून त्यांची बॅग ही सेपरेट वेगळी असते. तर आता इथे बॅग पॅक करून झालेली आहे आणि अजून काही बरंचसं बाकीचं पण छोटं मोठं सामान होतं, जसं की कॉस्मॅटिकचं सामान, त्याच्यानंतर आपलं शॅम्पू, टूथब्रश किंवा सोप, साबण वगैरे या सगळ्या गोष्टी घ्यायच्या होत्या. त्यानंतर काही मेडिसिन वगैरे अशा पण काही काही गोष्टी मी घेऊन ठेवल्या होत्या. तर ही जी हँडबॅग आहे, ही हँडबॅग पण मला भाऊबीजलाच मिळाली. अर्थात आमची भाऊबीज म्हणजे माझी आणि माझ्या सख्ख्या भावाची अजून राहिले करायची, पण ही मी ऑर्डर केली होती आणि मी त्याला सांगितले ह्याचे पैसे तू दे. मिशोवरून ही मी ऑर्डर केली होती आणि खूप छान बॅग आहे, मोठी आहे आणि कॉटनचा कपडा आहे. तर इथे ह्या बॅगेमध्ये ना माझं कॉस्मॅटिकचं सामान, वाईप्स वगैरे जे कधी पुसायला वगैरे लागणार असेल, काही पडलं असेल तर खाली, तर त्यासाठी मी घेतलं होतं. आणि हे जे बास्केट आहे, ह्या बास्केटमध्ये दिव्यांचे सगळे मेडिसिन असतात. आणि हा जो डबा ह्याच्यामध्ये फराळ घेतला, आईने दिला आहे फराळ इथे गावी द्यायला वहिनींना. आणि माझ्याकडचा फराळ आहे. माझ्याकडचा फराळ ऑलमोस्ट संपला होता, कारण हॉटेलची मुलं वगैरे ह्यांना पण दिला होता. फक्त करंजी आणि शंकरपाळ्याच राहिलेला. ही बॅग जी आहे ती ह्यांची भरायची आहे. तर ते त्यांची भाऊबीज करायला गेले होते बहिणीकडे, तर ती राहिली बॅग भरायची. आता सकाळचा टायमिंग आहे, 4:15 वाजता मी उठले आणि आता मी फ्रीजमधलं जे काही सामान आहे ना ते काढून ठेवते. 4:15ला उठली, थोडी फ्रेश वगैरे झाले आणि आता फ्रीजमध्ये जे सामान आहे ते काढून घेते, कारण टिफिन पण न्यायचं दुपारच्या जेवणासाठी आणि सकाळचा नाश्ता पण घेऊन जायचा आहे यासाठी. तर इकडे दुपारी मी ठरवलेलं की पुलाव बनवायचा, म्हणून जे तांदूळ जे आहेत ना तांदूळ जे आहे ते मी भिजत घालून ठेवते, म्हणजे तोपर्यंत ते चांगले उमळतील आणि मग पुलाव करायला बरं पडेल. कुकरमध्येच डायरेक्ट केला, कारण तो पटकन होतो यासाठी. उठल्यावरती आधी बाहेरची लाईट वगैरे मी लावून घेतली आणि दरवाजा ओपन केला, कारण थंड हवा जरा आतमध्ये आली की बरं वाटतं. नाहीतर मग जाईत घर असल्यामुळे थोडंसं ते गरमी वगैरे अशी जाणवतेच. तर इकडे ना तांदूळ धुवून ठेवून देते, तोपर्यंत माझी आंघोळ वगैरे सगळी झालेली आहे. तर इथे पुलाव पण बनवून झालेला आहे. त्यानंतर इथे बनवली आहे मी बटाट्याची भाजी आणि आत्ता बनवते मी आंबोळ्या. सॉरी. इथे आंबोळ्याचं पीठ पण मी आदल्या दिवशीच करून ठेवलं होतं, तर हे पीठ जास्त झालेलं आहे. तर थोड्याशा आम्हाला जेवढा लागणार आहे ट्रेनमध्ये खायला नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी वगैरे, तर तेवढा मी 10 बनवून घेतल्या आणि उरलेलं जे पीठ होतं ना ते मग माझ्या आईला देऊन टाकलं. आणि दुपारच्या जेवणासाठी काय पुलाव घेतला होता एका डब्यामध्ये. तर आंबोळीचं पीठ जे आहे ते मी आदल्या दिवशीच करून ठेवलं होतं. जवळजवळ 6:30-7 वाजता मी पीठ वाटून ठेवलं, कारण सकाळी परत लवकर उठून ते करायचं होतं. तर इथे आंबोळ्या वगैरे करून घेते आणि नंतर पुलाव वगैरे जो मी बनवला होता ना तो मी पूर्ण थंड करून घेतला आणि त्याच्यानंतरच मी टिफिनमध्ये भरला. जर गरम गरम भरला तर तो खराब होण्याची शक्यता असते. आणि आम्ही ज्या ट्रेनने जाणार होतो ती कोयना एक्सप्रेस होती. सकाळी 8:40ला CSTवरून सुटते. CSTलाच गेलो आम्ही बसायला, म्हणजे बसायला व्यवस्थित मिळतं यासाठी. तर सगळं मी आधी थंड वगैरे करून घेतलं, जे काही मला बटाट्याची भाजी आणि पुलाव घ्यायचा होता. तर कारण ते बटाट्याची भाजी तर एकदमच खराब होण्याची शक्यता जास्त असते, म्हणून म्हटलं पुलावच म्हणजे पूर्ण थंड करून घेऊया. तर इकडे सगळं करून झालेलं आहे. बटाट्याची भाजी केली आहे, पुलाव केला आहे. हा स्टीलचा डबा आहे, तो मी आईला देणार आहे. ह्याच्यात आंबोळ्या आहेत आणि चहासुद्धा सोबत घेतला होता थर्मासमध्ये भरून. तर आत्ता आम्ही निघालो आहोत CST स्टेशनला जायला. तर ह्यांच्या मित्राचीच टॅक्सी आहे, ती आम्ही आदल्या दिवशी सांगितली होती घेऊन यायला. तर कोस्टल रोडने आम्ही सरळ CSTला गेलो टुवर्ड्स वरळी. तर हा आहे कोस्टल रोड आणि जवळजवळ 15 ते 20 मिनटामध्ये ना आम्ही जाऊन पोचलो, जास्त इतका वेळ लागला नाही. तर आता आलो आहोत ट्रेनमध्ये. ट्रेन सुटायला बराच वेळ होता. 8 वाजता आम्ही पोचलो, जवळजवळ 7:45 8:35ला आम्ही निघालो असेल.
तर दिव्यांशला इथे तर झोपत होती, कारण तो सकाळी लवकर उठला होता त्यासाठी. आदल्या दिवशीच त्याला रात्री आम्ही 12:30-1 वाजताच त्याला आंघोळ घालून घेतली आणि नंतर त्याला म्हटलं तू आता झोप. मग सकाळी उठल्यावरती ब्रश केला, असंच वरून तोंड धुतला आणि त्याला मग घेऊन आलो. तर आता ट्रेन निघालेली आहे मुंबईवरून. तर आता आम्ही पोचलो आहोत पुण्यामध्ये. पुण्याला जवळपास ट्रेन आली होती 1-4च्या दरम्यान वगैरे. तर इकडे ना दिव्यांशला त्याच्या ओळखी जसंच म्हणजे ट्रेनमध्ये होतात ना ओळख, तशी ओळख झाली त्या मुलाबरोबर आणि त्याचं चाललं होतं ते चिमणी उड कावळा उड असं करत होते. आणि नंतर हे पण त्यांची पण सोबत होती, त्याच्यामुळे तेवढं बरं वाटलं. आणि हे पण नंतर मग मध्येच उतरले एका स्टेशनला, तर मला नाव आठवत नाही. तर हे आम्ही तर येऊन पोचलो आहोत जेजुरीला. तर डोंगरावरती जेजुरीचं मंदिर आहे, ते थोडंफार असं दिसतं आहे म्हणून मी थोडंसं कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. तर आता पोचलो आहोत कोल्हापूरला. 8:30ला कोल्हापूरला पोचलो. रिक्षा केली आणि एका हॉटेलला जाऊन मग स्टे केला 1 रात्र. त्यानंतर फ्रेश वगैरे झालो, हॉटेलला आलो जेवायला वगैरे. जेवण मी अख्खा मसूर थाळी मागवलेली, दिव्यांच्या पप्पांनी काजू मसाला थाळी मागवलेली. तर जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही गेलो रंकाळ्याला. थोडंसं फिरलो आणि परत आम्ही नंतर रूमवरती आलो. खूप छान वाटतं इथे, थंड वाटवतं तलाव पण खूप मोठा आहे. तर चला, तर मग हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करते आणि भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बाय बाय, गुड नाईट.